सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. संगमनेर शहरामधील नेहरू उद्यान समोर असणाऱ्या रस्त्याचं काम सुरू करण्यात आलंय. लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. संगमनेर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल ढोले यांनी या कामाचा पाठपुरावा केल्यानं अखेर या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरामधील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. संगमनेर तालुक्याचे भाग्य विधाते, माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी विशाल भारत ढोले यांची निवड करण्यात आली आहे. विशाल ढोले हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी काँग्रेस पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत. उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतलाय. संगमनेर शहरामधील नेहरू उद्यान समोर असणाऱ्या खड्ड्यांमुळे नेहरू उद्यानमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. तसेच या ठिकाणी चिखल होत असल्यानं परिसरामधील नागरिकांना डासांचा आणि दुर्गंधीचा त्रास होतोय. विशाल ढोले यांना ही समस्या समजल्यानंतर त्यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यासोबत पत्रव्यवहार करून सदर ठिकाणी रस्त्याचं काम करून पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात यावे अशी मागणी केली आहे. त्यानंतर मुख्याधिकारी वाघ यांनी नेहरू उद्यानच्या समोरील रस्त्याचं काम सुरू केलं. याबद्दल परिसरामधील नागरिकांनी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल ढोले यांचे आभार मानत नगर परिषदेनं सुरू केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलंय. शावीर शेख, C24 तास, संगमनेर.